माझे याला दाद्याला नाही का मामाचा शर्ट छोटा वाटतो कारण की हो मामापेक्षा मोठा झाला नाही माझा ब्लॉग येतो माझा 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 दाद्या आणि ते यो घाल माझा शर्ट शर्ट म्हणजे मला छोटा उरायला एवढा आजभर छोटा होतो यांच्याकडे लक्ष न द्याचा आपण जाऊ का मग तर पप्पांनी आणलेला आहे आम्हाला ज्यूस तर आता मी विकीकडून घेतला एक ग्लास बघू पुढं काय होतं ते बघा आता पप्पा काय बोलतात ते आमच्याकडे काम केल्यानंतर उसाचा रस भेटतो पप्पा घेऊन आले मग आम्ही पिलं ज्यूस तर हे ज्यूस आहे ऊसाचा ते बी आमच्या शेतातल्या ऊसाचा आणि तुमच्याकडे पण ऊसाचा ज्यूस भेटतो किंवा रस भेटतो की ते तुम्ही मला सांगा आणि तुम्ही पण कधी असं रानात बसून ऊसाचा रस पिले का ते सांगा आम्ही तर नेहमीच पितो कारण की आमच्याकडे सगळ्यात फेमस आहे ऊसाचा रस तुम्हाला पण आम्ही देऊ ऊसाचा रस पण त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल आमच्या इकडं आता आम्ही रानात आलो होतो सकाळी तर तिथपर्यंत डायरेक्ट सगळं ते नारळाच्या झाडापर्यंत ओढलं आहे पाचरं टाक घरी जाणार आहे दिसतंय ना वाढलेलं इकडून तिकडं ओढलंय दमलोय पण आम्ही लय गुतला 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 बोर चोरीत येत चोरायला काय आपले सॉरी आमच्याच राणे पण आमच्याच राण्यात आहे बोर चोरीत आहे कोण आहे तू काम कमी बोरे ज्यादा खातो चोर बनून मला दिदी आहे त्यालाच काय दिदी आपल्याला दे लवकर चट्ट्या चट्ट्या म्हणलं आम्ही तुला एक बी नाही देणार आता साडी शायनिंग आणायची औषधी तू जमला जायचं घेऊन त्या वर खायला हा सीन पाहून आहे ना फक्त मनात एकच आलं माझ्या ते म्हणजे काय माहिती का कसं आहे कसं वाचरं जोडलंय आम्ही मग हाय का नाही बेकार रे ते बेकारचा डायलॉग असतो म्हणून मारला तो पण एक ब्लॉगर आहे ना चल बघा आता आपण रात्री रानात चाललेलो आहे तर रात्रीच्या आली तर खूप सारी लाईटिंग आहे कारण की आमच्याकडं खूप सारे रसवंत आहे आणि रानात गेल्यानंतर इथून पुढे तर खरी मज्जा सुरू होती तर बघा आता आमच्यासोबत काय होतं आम्ही चौघजण एका गाडीवर चाललो होतो कारण की आपलं रान आहे आपल्या घरापासून जवळ तर आता बघू इथून पुढची मज्जा सकाळी आपण जेवढं काम केलं त्याचं फळ हे त्यातून पाहून घे गरम लागू राहिलं थोडं साईड रात्रीचे 9 साडेनऊ वाजलेले आहे आणि आम्ही कुठं आलेलो आहे पहा शेतात जे पाचरड आपण सकाळी जमा केलं ना ते पेटून देण्यासाठी कारण की आपल्याला इथं गहू करायचं आहे आम्ही आता तुम्हाला माहिती सकाळी पाचरड जमा केला आता ते जाळून पण टाकले तिकडचं सगळं पलीकडच्या साईडचं विजलंय इकडं पप्पा थोडं राहिले त्याला दाद्या तुला एक चॅलेंज आहे जर तुला हिंमत असली ना ते बाय ते तिकडचं डायरेक्ट टोकाचं पाचरट दिसतं का ते विजून ये मी तुला नाही का 100 रुपये देते व्हिडिओवाल्यांसमोर द्यावा लागल मी पण चालला जाय व्हिडिओ चालूच आहे जा या विजून
पप्पा चला गाडी चालू करून आपलं आपलं. हा 100 रुपयासाठी गेलाय बाई त्यो. हा हे पा कशा घाबरत नाही. पप्पा नाही घाबरत. हे म्हणूनच म्हणून सांगायचं एवढंच होतं की भीती वाघाची असू नाही तर चोराची असू नाही तर कशाची पण असू, पण मात्र शेतकऱ्याला किती वाजता आणि किती वाजले तरी पण रानात यावंच लागतं. पाचरट पेटायला म्हणा किंवा दारे धरायला म्हणा, कारण की आता रात्रीच्या लाईट असतात त्याच्यामुळे तरी यावंच लागतं आणि त्याला आल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि एवढं करून सुद्धा स्वतःच्या मालाची किंमत त्याला स्वतः ठरवता येत नाही. तर जे कोणी त्या मालाची किंमत ठरवतं ना, सरकार म्हणा कुणी म्हणा, तर त्यांना एकदाच सांगायचं आहे की एकदा येऊन बघा रानात की भीती काय असते ना ती एकदा मनातून निघून जाती. फक्त एकच असतं की आपल्याला हे पीक करायचं आहे आणि त्याच्यासाठी ही गोष्ट करणं आपल्याला गरजेचंच आहे. बरोबर का नाही? पप्पा डायरेक्ट त्या कोपऱ्याला आहे. आम्हाला म्हणले तुम्ही सोबत राहा. मग पप्पा डायरेक्ट तिकडे गेले. इकडं पाठीमागं कुठपर्यंत राहणे ते पण दिसतं ना, एवढा अंधार झाले. कारण की जोपर्यंत जाळ चालू असतं तोपर्यंत मनातली एक कमी भीती असती, पण जेव्हा तो जाळ कमी कमी होत जातो ना तेव्हा मनात जास्त भीती निर्माण होती. कारण की आता खूप लेट पण झालेला आहे. तर आता जवळजवळ 10:30-11 वाजत आलेले आहे. त्याच्यामुळं आता आम्हाला घरी पण जायचं आहे, पण हे पूर्ण विजून जावं लागेल. कारण की शेजारच्यांच्या वावरामध्ये मोठाला ऊस आहे आणि तो ऊस ह्या पाचरटामुळे पेटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण झाल्याशिवाय काही घरी जाता येणार नाही. आणि आणखीन तर जेवण केलेलं नाही. आणि तुम्हाला माहिती मम्मी तर गावाला गेली, पण आम्ही स्वयंपाक करून आलो आहे. तर सांगायचं एवढंच होतं की तुम्हाला पण पाचरट जर पेटायचं असेल तर ही आयडिया तुमच्याकडे असेलच, पण म्हटलं तुमच्यासोबत मी थोडीशी शेअर करते. तर हे बघा आम्ही ते रोटा मारलेला आहे, म्हणजे नाही का मला दिसत असेल पण आता अंधार आहे. म्हणजे पाचरट जिथून आपल्याला पेटवायचे ना त्याच्यापासून 2 सऱ्या सोडून आपण रोटा मारलेला आहे. आणि ते पाचरट इकडं ओढलं होतं. ओढल्यानंतर आपण रोटा मारून घेतला, कारण की पलीकडच्यांच्या पिकाला पण काही धोका होऊ नये त्याच्यामुळं. आणि आपल्या पण पाचरट व्यवस्थित जळू. आणि ते एकदा जळून गेल्यानंतर आपण घरी जातो. एखादं जर चालू राहिलं किंवा थिनगिनी ते पेटण्याची शक्यता असते. मग जर असं केलं आपण रोटावेटर जर मारलं तर ती भीती राहत नाही आणि आपल्यामुळं दुसऱ्यांच्या पिकालाही काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही पण असंच करतात का मला पण सांगा. तुमच्याकडे जर आणखीन काही आयडिया असतील तर त्या पण तुम्ही मला सांगू शकतात.